सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार असा विरोधकांचा आरोप आहे। नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2 कोटी 35 लक्ष 2 कोटी 40 लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं, त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज 3 अपडेट भेटलेले आहेत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली होती। तो म्हणजे तुमचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 5 ते 6 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजे 8 तारखेपर्यंत पूर्ण तुमचे पैसे जमा झालेले असतील 1500 रुपये फेब्रुवारीचे। आता मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे दुसरी अपडेट त्यांनी दिली, हा जो हप्ता आता भेटणार आहे 8 तारखेपर्यंत तो फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित असणार आहे का? तर त्यांनी म्हटलं की सध्या फक्त 1500 रुपये हे फेब्रुवारीचे पैसे भेटतील आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जसा या ठिकाणी 9व्या हप्त्याचे म्हणजे या चालू मार्च महिन्याचे पैसे महिला व बालविकास विभागाकडे येतील अर्थ विभागाकडनं, तसा 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील वाटप केला जाईल। त्याच्यानंतर तिसरं अपडेट देण्यात आलेलं आहे ते म्हणजे 2100 रुपयाचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेतला जाईल का, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं। जो पण निर्णय स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री वरच्या लेवलवरनं जसा निर्णय होईल तशी आमच्यापर्यंत त्याबद्दलची अंमलबजावणी करण्यासाठी जशी माहिती येईल तशी आम्ही या ठिकाणी 2100 रुपयाबद्दल असेल किंवा कुठलाही निर्णय असेल तो आम्ही योग्यरित्या फक्त पार पाडणार आहोत। संपूर्ण माहिती जी आहे वरून येणार आहे, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील ते याबद्दलचा निर्णय घेतील। त्यांनी याबद्दल स्पष्टपणे निर्णय होईल का त्यामध्ये ते सांगितलं नाही, परंतु याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये भेटण्याबद्दलचा निर्णय नक्की या ठिकाणी होऊ शकतो।
बघा, आतापर्यंत तुम्ही जशी आतुरतेने वाट पाहत होता एवढ्या दिवस कुठलंही अपडेट ऑफिशियली सरकारकडनं देण्यात येत नव्हतं. ते म्हणजे तुमच्या 8व्या हप्त्याबद्दल. त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2 तासापूर्वी ट्विट करून माहिती दिली. पत्रकार परिषद देखील त्याची आपण लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा केला जाईल. म्हणजे 8 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 5 ते 6 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होतील. लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये तुम्हाला फेब्रुवारीच्या आधी जमा होतील आणि त्याच्यानंतर जसा या ठिकाणी हा मार्च महिना आहे, मार्च महिन्याचा निधी जशा पद्धतीने अर्थ विभागाकडून या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला प्राप्त होईल तसा तुमचा मार्च महिन्याचा देखील लाभ तुमच्या खात्यामध्ये देण्यात येईल. त्यांनी देखील सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही अधिकाधिक सक्षम करत आहोत. पुढे कशा पद्धतीने ही लाडकी बहीण योजना चालू राहील त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील. तर खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिली. त्यासाठी हा व्हिडिओ एकदा नक्की लाईक करा. आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये आलेले असतील. 7 हप्ते टोटल आलेले असतील. तुमचे 7चे 7 हप्ते आतापर्यंत आलेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आले असतील तर आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. नसतील आले तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल. बघा, पुढे देखील त्यांनी महत्वाची माहिती दिली. याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं सन्मान निधी जो आहे फेब्रुवारीचा 1500 रुपये भेटेल असं सांगितलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे भेटतील. त्यासोबत त्यांनी सांगितलं की जे या ठिकाणी तुमच्या समोर आकडा येतोय जसं की 80 लाख महिला अपात्र झाल्या, 10 लाख महिला अपात्र झाल्या, हा एवढा मोठा आकडा नाहीये. फक्त ऑफिशियली 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यांचा हप्ता फक्त बंद होणार आहे. त्यांच्याकडून कुठलीही वसुली केली जाणार नाही. त्यासोबत महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे पुढे कायमस्वरूपी चालू राहील. त्यांनी सांगितलं की जानेवारीमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ भेटला होता तसाच फेब्रुवारी मध्ये देखील हा मोठा आकडा असणार आहे. फेब्रुवारी मध्ये देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये दिला जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की जास्त प्रमाणामध्ये अपात्र लाडक्या बहिणी नाहीत. तर खूप मोठी अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलचं या ठिकाणी महत्वाचा अपडेट दिलेला आहे. त्याचसोबत आता बघा 2100 रुपयाबद्दलचा निर्णय तुम्हाला येत्या ह्या 8 दिवसामध्ये पाहायला भेटू शकतो. कारण की याची माहिती अगोदरच तुम्हाला मी दिलेली आहे वेळोवेळी. 2100 रुपये करण्यासाठीचा जो पण निर्णय आहे सध्या महिला व बालविकास विभाग मंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे त्याबद्दल निर्णय होईल का ते सांगितलेलं नाही. परंतु स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती देतील, त्याबद्दलचा निर्णय घेतील. त्यानुसार आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. परंतु या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. डायरेक्टली तुम्हाला 600 रुपयाने वाढ होणार आहे. 1500च्या ऐवजी डायरेक्टली तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. तुम्हाला वाटतं का या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलचा निर्णय व्हावा, 600 रुपयाने वाढ करून 2100 रुपये डायरेक्टली भेटावेत, जेणेकरून तुम्हाला मोठा आर्थिक आधार या ठिकाणी भेटणार आहे. 600 रुपये अजून तुम्हाला वाढवून दिल्यामुळे तुम्हाला जर ते वाटत असेल तसं या ठिकाणी याच अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलचा निर्णय व्हावा तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. अतिशय महत्त्वाचा असं अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल, लाडक्या बहिणींपर्यंत. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.